सुनबाई, ये सुनबाई, ए सुनबाई, अगं उठ. अगं सकाळ झाली. बाहेरच झोपली वाटते ही. तू इथंच झोपली होतीस वे ग? हो, चुकून झोप लागली मला इथे. अधिपती आले का? नाही आला. अजून नाही आले? नाही. अगं फॅक्टरीत काम असेल म्हणताना थांबला असेल तिथं. तेव्हा असंच करतो. कामात असला का कशाची बी आठवण राहत नाही. तू चल आवर पडशील. हो. ताई ताई ताई, अगं तू लई भारी आहेस बघ. तुला बरोबर कळतं कधी काय करायचंय ते. अगं तू अधिपती आणि सुनबाई मध्ये चांगली फूट पाडलीस बघ ताई. आहेत कुठं सुनबाई? अगं ताई, ती का नाही अधिपतीची वाट बघून का नाही हॉलमध्ये झोपली होती. ताई तू का नाही असंच रोज करत जा. हा काय? हा, सांगत जा, आम्ही तसंच करत जाऊ. अगं नाही ताई, तसं नाही. जा, जी कामं कर. हा आई साहेब बोला. हा अधिपती, झाली का कामं? हा हिशोबाचं काम संपलं, पण ती बेनी काय गावली नाही तो. म्हणजे म्हणजे रात्रभर होतो मी गोडाऊनच्या इकडे, कोण काय फिरकलं नाही, चोरबीर काय तसं काय कोण दिसलं नाही. हा, घाबरली असतील, तुम्ही होतात ना तिकडं, म्हणून तुम्हाला सांगत होतो तिकडे जावा म्हणून. हा नाही, पण तरी मी सिक्युरिटी वाढवली आता गोडाऊनच्या इकडे. आता काय चोरीबिरीचा तसा काही प्रॉब्लेम राहणार नाही. हा, ते एक तुम्ही चांगलं केलं. बरं आता तुम्ही या घरला. हा, ठेवतो आम्ही फोन. होय होय, घरला जायला लागलो. ही अधिपतीची जन्मदात्री आई नाही. या घराला शिक्षणाची परंपरा होती, कलेची जाण होते. कारण चारुलता ही MA लिटरेचर होती. तिला वाचनाची, पुस्तकांची आवड होती. तिला वाटायचं अधिपती उच्च शिक्षित व्हावाच, पण तो एक चांगला माणूस व्हावा. भुवनेश्वरीनं एके दिवशी तिचा कोणीतरी डॉक्टर आणला. त्यानं माझ्या आधीच्या गोळ्या बंद केल्या आणि त्याच्या नवीन गोळ्या सुरू केल्या. त्या दिवशी त्या बाईला त्यानं जे मानाचं स्थान दिलंय ते मला नाही वाटत त्याची सख्खी आई वरून आली तरी तिला तो देईल. तिच्या पाठोपाठ तिची ती नतद्रष्ट बहीण आली, तिची आई आली. तिची आई खरंच चांगली बाई आहे. अहो सांगितलं ना हो, आई साहेबांनी काम दिलंय ते केलं पाहिजे. आधी आई साहेब, नंतर बाकी सगळं. सुनबाई, अगं अगं चहा उकळला ना व? हा. काय झालं? कुठं हरवलीस? नाही, काही नाही. बर, चहा झाला ना व? हो. वत कपात, मी जावई बापासून देऊन येते. आजी, मी देऊ का चहा? असं म्हणतीयस? हा, मी देते चहा. तुम्ही आराम करा. हा, ठीक आहे, जा. तुम्ही पण घ्या ना चहा. हे घ्या. थँक्यू आजी, मी तुमची खूप आभारी आहे. अगं बया, हे काय आणि मधीच माझं कसलं आभार? आजवर चारुहास सरांची एवढी काळजी घेतलीत, इतकं केलं त्यांच्यासाठी, त्यांच्याशी चांगलं वागलात, त्याबद्दल थँक्यू.
हिला काय झालं असं अचानक? बाबा काय झालं, डोकं दुखतंय का? हो, थोडं दुखतंय. ठीक आहे, चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. काय झालं बाळा? तू बरी आहेस ना? नाही खरं तर. बैस. सांग, काय झालं? बाबा तुम्ही जे सांगितलं ना मला, ते माझ्या डोक्यातून जातच नाही. ते कळल्यानंतर मी अधिपतींशी बोलण्याचा किती प्रयत्न केला, फोन केला त्यांना, मेसेजेस केले, ते कशालाच उत्तर देत नाही, वेळच देत नाहीयेत मला. फॅक्टरीत गेले, ते परत आलेच नाही. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. अधिपतींना ना खरंच जखडून ठेवलंय भुवनेश्वरी मॅडमनी. त्यांनी कुठे जायचं, कधी जायचं, काय करायचं हे सगळं त्या डिसाईड करतात. आणि आधी हे सगळं नॉर्मल वाटायचं मला, पण आता सगळं चित्र क्लिअर झालंय. मला आता कळतंय त्या अशा का वागतात. आता कळतंय मला की त्यांनी अधिपतींना का शिकू दिलं नाही. त्यांनी अधिपतींचं अपब्रिंगिंगच असं केलं जसं त्यांना हवं होतं. आणि तुम्हाला माहितीये बाबा, मी जेव्हा चोरून शिकवायला लागले ना अधिपतींना, तेव्हा माझ्या लक्षात आलं अधिपती खूप हुशार आहेत. त्यांचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे. त्यांनी खरंच शिकायला हवं होतं. मी म्हटलं पण त्यांना तसं, तुम्ही शिका. पण ते नेहमी मला हेच सांगतात की आई साहेब म्हणतात शिक्षण महत्वाचं नाही, अक्कल महत्वाची. आणि ती अक्कल तर माझ्याकडे आहे. त्याच्याच जोरावर तर मी इतके सारे व्यवसाय चालवतो. कशाला पाहिजे शिक्षण? खरंच किती किती आतल्या गाठीच्या आहेत भुवनेश्वरी मॅडम. त्यांनी बिचाऱ्या अधिपतींच्या मनाचा जराही विचार केला नाही. अधिपतींनी त्यांना आई मानलं, पण त्या नाही आई होऊ शकल्या कधीच त्यांच्या. फक्त दिखावा केला त्यांनी आई होण्याचा आणि चुकीची शिकवण त्यांच्या मनावर बिंबवली. भुवनेश्वरी मॅडमनी जे नाटक केलं मला खोटं पाडण्यासाठी, अधिपतींवर विषप्रयोग करण्याचं, ते सगळं केवळ तुमच्या सुडापोटीच असेल का? अर्थात. आणि अधिपतींबाबत त्या किती पॉझिटिव्ह आहेत. त्या म्हणत होत्या आता अधिपती माझा मुलगा राहिला नाही, बायकोचा नवरा झालाय आणि ते मला आवडत नाही. कशा आहेत भुवनेश्वरी मॅडम? किती हॉरिबल आहे हे सगळं. पण तू आता घाबरू नकोस बाळा. तू स्टँड घे, बोल, अधिपतीला प्रोटेक्ट कर, आपल्या घराला वाचव. वाचवेन बाबा या घराला, नक्कीच वाचवेन. पण आता आधी अधिपतींच्या डोळ्यावरची पट्टी काढल्याशिवाय त्यांना भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा कळणार नाही. अहो आम्ही येतच होतो आरतीला, तुम्ही कशाला वर आलात? नाही म्हणलं तुमची तब्येत बरी आहे का बघायला म्हणताना मी लगेच आलो. कसं वाटतंय आता? अहो आम्ही एकदम ठणठणीत. हा, फ्रेश वाटते ना? एकदम फ्रेश. बेस्ट बेस्ट. बर, घरातल्या घरात कशा बाई फोन करतात? हो नाही, आमची भेटच झाली नाही म्हणताना केलं असेल त्यांनी. म्हणजे मी फॅक्टरीतनं आलो मगाशी, हा, त्या खोलीत नव्हत्या. मी आंघोळ केली आणि तडक इकडेच आलो ना. अच्छा. आमची काही भेट झाली नाही असं. बघा बघा काय म्हणतात ते बघा. हा मास्तरीन बाई बोला की. हा अधिपती, कुठे आहात तुम्ही? घरात. घरात? कधी आलात तुम्ही? मला दिसलाच नाही. हा आत्ता मगाशी आलो. अच्छा, मला माहीतच नाही. हा तुम्ही नव्हताच ना खोलीत, मी येऊन गेलो. आत्ता कुठे आहात? आई साहेबांच्या खोलीत आहे. अधिपती तुम्ही बाहेर या प्लीज, हॉलमध्ये या. का? मला भेटा हा हा बरं आलो. आत्ता या, लगेच. नाही जरा वेळ थांबा की जरा. आत्ता. काय एवढं काय? मला बोलायचंय.
खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. एकतर कालपासून तुम्ही मला वेळच देत नाही आहात. कामात होतो मी कालपासून. पण आत्ता फ्री आहात ना, मग बाहेर या लगेच प्लीज. हा आलो आलो, जरा आईसाहेबांसंग बोलतोय, जरा दम धरा, येतो. ठीक आहे, थांबा, मीच येते आता. काय हो? काय झालं? नाही नाही, काय नाही. सुनबाईलाही ठसक्यात बोलत होत्या, म्हणलं झालं काय एवढं? नाही नाही, जरा बाहेर बोलवत आहेत त्या. कशाला? काय माहित नाही, बोलत होत. तुम्ही आमच्याकडे आलेलं बघवू नका काय त्यांना? हा, एवढं काय अर्जंट मध्ये बोलवले? मी माझ्या नवऱ्याला बोलवू शकत नाही का? अधिपतीवर प्रेम असल्याचं ते भासवते ना, त्याचं कारण माहितीये? ती त्याची आई नाही. या बाईने माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलं, माझ्या बायकोचं स्वप्न तोडलं. आता तू घाबरू नकोस, तू लढ. तुला जिथे बोलावंसं वाटेल तिथे बोल. सरकार गोळ्या. हो सुनबाई, असं काय बघताय? कवा न बघितल्यासारखं. बघतीये रोज, पण ओळखलं नव्हतं तुम्हाला. म्हणजे दिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसत. माहित आहे मला. आता फसलं तेवढं पुरे झालं मॅडम, आता नाही. म्हणजे असं काय कोड्यात बोलायलाय तुम्ही? आत्ता कोड्यात बोलतीये, लवकरच स्पष्ट बोलेन. काय करताय तुम्ही? नाही, ताप बी फाय का बघतोय आम्ही. हा, कारण आम्हाला ताप आलता आणि तुम्ही का अशा बडबडताय? अधिपती, काय आज काय झालंय का यांना? चित्र क्लिअर झालंय. कसलं चित्र? सांगते. तुम्ही चला अधिपती प्लीज. काय झाले काय? ऐका माझं. काय? चल. थांबा जरा. हो, काय येतो म्हणून सांगितलं होतं ना त्यांनी फोनवर. एवढा पण दमधर्म ना? आल्या लगेच इकडं. आईसाहेबांसंग बोलतोय, जरा दम धरा, येतो. माझ्यासाठी वेळ नाही तुमच्याकडे अधिपती. बायको आहे मी तुमची. मी येतो. प्लीज चला आता. हो सुनबाई, हे काय वागणं आहे तुमचं? आमच्या घरात बायको नवऱ्याचा हात धरत नाही. नोकर माणसं असतात, मोठी माणसं आहेत. कळत नाही वय तुम्हाला? सभ्य घरातल्या पोरी असं वागत नाहीत. हेच शिकवलं वाटतं तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी. मॅडम, आई वडिलांचं नाव घेऊ नका. त्यांचं नाही तर कुणाचं काढायचं? शिकून लय डोसक्यावर चढवून ठेवलंय तुम्हाला. रीत भात नाही, घरातलं लहान मोठं कळत नाही. मॅडम, तुम्ही मला हवं ते बोला, पण माझ्या आई वडिलांना काही बोलू नका प्लीज. हे बघ, पोरीचं वागणं हे आईबापाचे संस्कार असतात. तुमच्यावर तुमचे आईबाप संस्कार करायला विसरले वाटतं. मॅडम प्लीज. जावा आता, काम चालू आहे आमचं. नंतर बोला काय बोलायचंय ते. एवढी घाई काय आहे नवऱ्याला घेऊन जायची? कुठं आग लागली आहे? हा, आता नाही आग लागू देणार मी. सगळं ठीक करणार. चला अधिपती. अहो, काय झालंय? चला. ते काय येड्यावानी काय? अहो, नाही नाहीच त्यांना तुम्ही. ते तुम्ही नाही ठरवू शकत मॅडम. मग कोण ठरवणार? तुम्ही? हो, कारण मी बायको आहे त्यांची. अहो, जास्त ऐकून गेलो तर लई बोलायला. तुम्ही नीट बोला की मास्तरीन बाई. काय चुकीचं बोलले मी? अहो, ही काय बोलायची काय पद्धत आहे का?
मी आता यांच्या ऑर्डर्स नाही फॉलो करणार अधिपती. सुनबाईंचा नूर एकदम कसा काय बदलला? मॅडम मॅडम करणाऱ्या सुनबाईंनी आज तलवार कशी काय काढली? ज्याची भीती होती तेच तर झालं नसेल ना. काय असं का घेऊन आला तुम्ही? अहो आई साहेबांनी काय वाटलं असेल असं का घेऊन आलाय? तुम्हाला काय वाटतं ह्याचा विचार केला त्यांनी कधी? कायम करतात. हा तुमचा गैरसमज आहे. म्हणजे कळेल तुमच्या बरोबर काय घडलंय ते सगळं कळेल तुम्हाला. इथे नको, आपण खोलीत जाऊन बोलूया. या. हो थांबा, इथं सांगा काय सांगायचं ते. आणि आज ह्यो काय गिअर टाकलाय तुम्ही? काय बोलत होतो तुम्ही? असं का बोलत नाही तुम्ही? डोसकर परिणाम झाला का मास्तरींनी? तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय अधिपती. म्हणजे तुम्ही लॉजिक नाही वापरत अधिपती. मॅडम जे म्हणतात तेच तुम्ही करता. प्रभाव आहे तुमच्यावर मॅडमचा. हो तर प्रभाव आहे म्हणजे असणारच. आईचा प्रभाव असणारच की लेकरावर, अजून कोणाचा असणार? त्याच्यात वाईट काय आहे? आई जे काय करते ते लेकराच्या हितासाठीच करते ना. आई करतेच, पण अधिपती तुमच्या बाबत जे काही घडलंय ना ते फार चुकीचं आहे. नुकसान झालंय तुमचं, या घराचं. तुम्हाला कसं कळत नाहीये अधिपती? तुम्हाला तुमची बुद्धी आहे ना, पण आजपर्यंत तुमच्या मताप्रमाणे भुवनेश्वरी मॅडमनी कधी काही होऊ दिलं? लहानपणीच तुमच्या हातातलं पुस्तक काढून घेतलं आणि आता तुम्ही शिकत होता तर फळात जाळला. मग हे सगळं तुम्ही आत्ता का बोलायलाय? त्या फळ्या वेळेचा विषय कवाचा काय संपला की? संपला नाही अधिपती, तो विषय त्यांनी संपवला. हेच करत आल्यात ते आजपर्यंत, कारण त्यांना तुमच्यावर कंट्रोल ठेवायचा असतो आणि तुमच्या थ्रू या अख्ख्या घरावर कंट्रोल ठेवायचा असतो. त्यांनी तुम्हाला शिकू नाही दिलं, कारण त्यांना त्यांच्या टाचेखाली तुम्हाला ठेवायचं होतं. तुम्ही शिकला असतात तर तुम्हाला बाहेरचं जग दिसलं असतं, खरं खोटं करता आलं असतं, आणि हेच त्यांना नको होतं. म्हणून त्यांनी तुमच्या आयुष्यातून शिक्षण दूर नेलं. शिक्षण नाही, अक्कल महत्वाची, हे तुम्हाला पढवलं. आणि तुम्ही पण आजवर तेच फॉलो केलं, कारण त्यांचा पगडा आहे तुमच्यावर खूप. पण तुम्हाला कळत नाहीये अधिपती, त्यांना हवं तेच करतात, कारण त्यांना या घरावर, घरातल्या सगळ्यांवर वचक ठेवायचा आहे. आणि हे करण्यासाठी तुम्ही त्यांचा हुकमाचा एक्का आहात, कळसूत्री बाहुली आहात तुम्ही. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहात तुम्ही. त्यांचं प्रेम नाहीये तुमच्यावर अधिपती, त्यांचं अजिबात प्रेम नाहीये तुमच्यावर. त्यांचं सत्तेवर प्रेम आहे, पैशांवर प्रेम आहे. आणि त्यासाठी त्यांनी तुम्हाला असं धरून ठेवलंय, जखडून ठेवलंय तुम्हाला. आणि त्यासाठी मायेचा, प्रेमाचा वगैरे दिखावा करतात त्या, फक्त दिखावा. बात झालं मास्तरीनबाई, लिमिट सोडायला लागलाय तुम्ही आता. बात झाला, आता एक शब्द पण ऐकून घेणार नाही आम्ही. अहो अधिपती, तुम्ही समजून घ्या ना, त्या तुमचा वापर करतायत. त्यांनी खरंच तुम्हाला जखडून ठेवलंय त्यांच्या स्वार्थासाठी. आम्हाला कशाला जकडून ठेवतील आई साहेब? आणि काय म्हणला तुम्ही? मायेचा दिखावा? मापात बोला जरा. मी बायको आहे म्हणून आई साहेबांविषयी काय पण बोलला ना, खपून घेणार नाही मी. आमच्या आई साहेबांसारखी माया आजवर आमच्यावर कुणीच केली नाही. अधिपती, आणि काय बोलताय तुम्ही? तुमचे शब्द काळीच जाळतात हो मास्तरीनबाई. असं नका बोलू, कधीच नका बोलू. लई माया केली त्यांनी आमच्यावर. अधिपती, ती माया नव्हती. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते. तो स्वार्थ होता, सूड होता. बस मास्तरीनबाई, लई बोला तुम्ही. आता एक शब्द ऐकून घेणार नाही मी. ऐकावं लागेल, कारण आता मला सगळं कळलंय. काय कळलंय? हेच की भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई नाहीये.